नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर आपण कापूस विकण्याचा जर विचार करत असाल, जर आपल्याकडे भरपूर कापूस असेल, तर आपण आजचे दर तपासले पाहिजे. तर आजच्या व्हिडिओच्या म्हणजे माध्यमातून आपण कापूस दर किती मिळत आहेत, तर आपण किती बाजार समितीमध्ये किती दर मिळत आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर 2 मिनिटात आपण ही माहिती पूर्ण सविस्तर जाणून घेऊयात. अमरावतीमध्ये बघितलं आपण, आवक आहे 75 क्विंटलची. किमान भाव आहे 7,800 रुपये, कमाल भाव आहे 8,000 रुपये आणि सरासरी बघितलं तर 7,900 रुपये आपल्याला कापसाचे दर पाहायला मिळत आहेत. तर यामध्ये बघितलं असेल आपल्याला स्तर आपल्याला किमानमध्ये दिसत आहे. यामध्ये सावरनेर बाजारमध्ये बघितलं आपल्याला 3,500 क्विंटलची आवक आहे. कमाल आणि सरासरी बघितलं आहे ते 7,800 रुपये आणि सावरनेरमध्ये आपण बघितले बाजार आज स्थिर आहे. यामध्ये जालन्यामध्ये बघितलं आपण कापसाचा 50 क्विंटलची आवक आहे आणि किमान दर आहे 7,886 रुपये, कमाल भाव आहे 7,794 रुपये आणि सरासरी बघायला गेले की 7,986 रुपये आपल्याला जालना येथे बाजार समितीमध्ये बघायला भेटलं आहे. त्यामध्ये आपण उंबरठा बाजार बघितलं असेल, ती आवक आहे आपल्याला 1,121 क्विंटलची. किमान आहे 7,700 रुपये, कमाल भाव आपल्याला 8,130 रुपये आणि सरासरी 7,850 रुपये दर आपल्याला उंबरठा बाजार लोकल समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर बघितलं असेल हिंगणघाटमध्ये आपल्याला बघितलं, यामध्ये आपल्याला मध्यम स्टेबल या ठिकाणी बघायला भेटले. आवक आहे 6,500, किमान दर 7,500 रुपये आणि कमाल दर आहे 8,145 रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर आपण देऊळ राजा बाजार लोकलमध्ये बघूया. त्यात आवक आहे 1,200 क्विंटलची. किमान आहे 8,000 रुपये आणि कमाल आहे 8,200 रुपये आणि सरासरी 8,150 रुपये दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कापसाच्या दरात आपल्याला चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण जर तुम्हाला जर कापूस विकण्याचे असेल, तर तुम्ही जे ओला कापूस असेल तो बाजूला काढून ठेवा आणि जो चांगला कापूस आहे तो योग्य दरात तुम्हाला दर मिळतील. जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओत लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.